पुस्तकाचं नाव आहे माणदेशी माणसं, व्यंकटेश माडगुळकर. बन्या बापू. माणदेशातल्या काही लहान सहान खेड्यांमध्ये पूर्वीच्या वैभवाचे जुने अवशेष आहेत. 400-500 वस्तीचं खेडं, पण त्यात देशमुख देशपांड्यांचा किंवा गायकवाड धायगुड्यांचा असा एखादा अवाढव्य वाडा असतो की वेळ प्रसंगी साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्यात खुशाल आश्रय घ्यावा. ओबडधोबड बांधणीचे हे वाडे अद्याप तग धरून उभे आहेत. त्यांचा काळ संपला आहे. आजूबाजूला नवीन नवीन छोटी छोटी डौलदार बांधणीची घरं झाली आहेत. तरीही हे आपले आहेतच. त्याच पूर्वीच्या काळात, त्याच जुन्या दमात. आणि या वाड्याप्रमाणेच काही माणदेशी माणसंही तशीच. त्यांच्यापैकीच एक हे बन्या बापू. विट पंढरपूर मोटार रस्त्याच्या एका लहान वाडीत बन्या बापूंचा जुना पुराणा वाडा आहे. भला मोठा. अर्थात कालमानासमोर त्याची खूप पडझड झाली आहे. बाहेरून पाहणाऱ्याला मोठमोठ्या फाडी रचून उभारलेल्या या भिंताडाआड 4 हात राहण्यालायक जागा असेल असं मुळीच वाटायचं नाही. पण कुठल्याही एका खिंडारातून आत गेलं की चांगली 30-40 खण इमारत उभी असलेली दिसेल. दर्शनी कडेपाट सोपा तप मोठा फक्कड आहे. गिलाव्याच्या भिंतींना रंगरंगोटी केलेली. जागोजाग तसबिरी. खुंटीला अडकवलेली तोड्याची बंदूक, तलवार. खाली भडमोठं असं जाजम. त्यावर गालीच्या, गादी, तक्के. सारा थाट मोठा खानदानी. या सोप्यात पानाचा बटवा घेऊन अडकीत त्यानं सुपारी कातरत आणि तोंडानं वरचेवर हरे राम हरे राम असं म्हणत बन्या बापू बसतात. या एवढ्या मोठ्या इमारतीत साधी 3 माणसं आहेत. एक बन्या बापू, दुसरी त्यांची विधवा सून सरूबाई आणि तिसरा बापूंचा एक अडाणी पुतण्या. फक्त ही 3च माणसं. या बापूंना पाहिल्यावर ही एक थोर आसामी आहे हे ताबडतोब कळतं. 70 उलटून गेलेला म्हातारा, पण अजून खैराच्या खोडासारखा चिवट टणक. उंचापुरा, बांध्यानं नीटनेटका, रंगानं गोरापान, कपाळ सभव्य, नाक तरतरीत आणि या सगळ्यांना शोभून दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि गाल मिशा. कधी काळी बापूंनी अत्तराचे दिवे जाळले असतील आणि पैशांच्या ढिगांवर नायकिणी नाचवलेले असतील. मात्र आता त्या केवळ सांगीवांगीच्या गोष्टी. पूर्वीचं वैभव आता पार गेलं आहे. काप गेलेत आणि भोकं उरली आहेत. बापूंनाही या गोष्टीची जाणीव असेल, पण म्हातारा अद्यापही त्या काळातच आहे. रेशनिंग, महागाई या गोष्टींपासून ते फार दूर आहेत. गेलं गेलं म्हटलं तरी 5-10 जमिनींच्या धांदोट्या अद्याप शिल्लक आहेत आणि बापूंच्या हयातीत त्या त्यांना पुरून उरतील. शेवटपर्यंत बापू काही आपला इनामदारी खाक्या सोडणार नाहीत. दानत थांबवणार नाहीत. आपण इनामदार आहोत या समजुतीपासून रेसभर ढळणार नाहीत. तुम्ही केव्हाही जा. बापूंचा पाहुणचार हा मिळणारच. ओसरी चढून वर गेलात की सुपारी कातरत कातरतच वर मान करून पाहतील. प्रसन्नपणानं हसतील. विडा भरल्या तोंडानं म्हणतील, अरे या या या, सुस्वागतम सुस्वागतम. दोन्ही हात जोडून चांगला घवघवीत नमस्कार करतील आणि बैठकीवर थाप मारून म्हणतील, बसा, या बसा. आणि मग कुशल प्रश्न विचारतच म्हणतील, हरे राम हरे राम. सरूबाई, दूध द्या पाऊ 2 पेले पाठवून इकडे. तुम्ही संकोचून चुळबुळ कराल आणि म्हणाला, अहो कशाला बापू, थोडं पाणी द्या म्हणजे झालं. त्यावर भिवया चढवून आणि हात पुढे करून बापू तुम्हाला चुप्प करतील. शेजारच्या पिकदाणीत पिंक टाकतील आणि मग मोकळ्या तोंडानं दटावतील, वा 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 वा, हे काय बोलणं झालं. अहो बन्या बापूंच्या घरी आलेला माणूस पाणी पिऊनच जाणार असं एवढंच न न न न बोलतच. आणि सरुताई बेसनाचे 4 लाडूही द्या पाठवून. एवढंही करून ते थांबणार नाहीत. स्वतः उठतील. चंदनाचा धूप वगैरे करतील. कधी अत्तराचा फाया देतील तर कधी जाईजुईची मोगऱ्याची ओंजळभर फुलं देतील. ही कनोजी अत्तर मोठी सुवासिक आहेत बरं का. आमचा जगन्नाथराव फार शौकी या अत्तरांचा. त्याच्यासाठी मुद्दाम मागवलेली होती ही. मग क्वचितच मोठ्या जिव्हाळ्यानं ते जगन्नाथाच्या मोठ्या मुलाच्या हकीकती सांगतील, इकडच्या तिकडच्या. गेला गेला म्हणजे
आम्हाला म्हातारपणी सोडून गेला. असो, प्रभूची मर्जी. हरे राम हरे राम. क्षणभर दोन्ही दळवे एकमेकांवर ठेवून ते आढ्याकडे पाहतील आणि लगेच त्यांचा हा मनोभाव बदलेल. अर्थात हे नेहमी नाही, क्वचित एखाद्यापाशीच. नाहीतर मग इतर ऐसपैस गप्पा. हा महाराजा, हिटलर म्हणजे मोठा हिम्मतवान माणूस. खरा मर्द. आता दैवगती फिरली आणि तो असा कुत्र्याच्या मौतीनं मेला हे द्या सोडून. पण असा माणूस युगायुगातून एखादाच जन्मायचा. काय काय खरं ना. तुम्ही होकार दिलाच पाहिजे, कारण काहीही बोलून झालं की बापू काय खरं ना म्हणून तुम्हाला विचारणारच. त्यांच्या कलाकलानं तुम्ही बोलू लागतात, होकार देऊ लागतात, आणि मग तसं झालं की बापूंच्या गप्पा आणखीन वाढतात. 10 सालच्या बंडातील चळवळी मंडळी इथे रेवणसिद्धाच्या डोंगरात राहत होती बर का. अगदी बिंदोक, हत्यारा पात्यारा सहित. हा आपला भाग तसा चांगला आहे महाराजा. त्यांच्या शरीर प्रकृतीप्रमाणे त्यांचा आवाजही आहे. बोलताना तेच भारी गडबडीनं बोलतात आणि भोवया उंचावून मग हनुवटी मानेशी टाकून टेकून डोकं हलवीत म्हणतात, हा महाराजा. म्हणजे आपलं बोलणं हे अगदी बरोबर आहे आणि महत्वाचं आहे याची खात्री ऐकणाऱ्याला पटवून देतात. शिकार कथा, रानात प्रवास करताना पडलेले चकवे, गुप्तधनाच्या गोष्टी, नवजुनं राजकारण आणि अनेक थोरा मोठ्यांच्या लोकांच्या अशा गोष्टी. बापू बोलायला लागले म्हणजे त्यापैकी किती ऐकायला मिळेल ते सांगता येत नाही. 1917-18 सालची गोष्ट. आम्ही आणि बनपुरीचे देशमुख आबासाहेब तिकडं किन्हईकडल्या बाजूला गेलो होतो. दोघांनाही शिकारीचा नाद जब्बर आणि तिकडल्या भागात रानडुकरं हत्ती. एके दिवशी सकाळच्या प्रहारी उठून बंदुका घेतल्या आणि निघालो डोंगीर तोडवीत. दिवसभर फिरून फिरून झीट आली तरी सावज नाही मिळालं. बरं सावज मिळाल्याशिवाय रिकामा हातानं परत जायचं नाही. रात्र काढावी लागली रानात तरी 72. शेवटी दिवस कालायच्या सुमाराला एक चांगला मस्तवाल डुक्कर उठला. आम्ही दोघंही सरसावलो. धावून जायची सोय नाही, अंगावर येईल मग म्हणून झोडपाड वाटून तिथं बसलो. पण तो गुलाम क्षणभर दिसला ना कुठं गडप झाला. प्रभू जाणे. म्हटलं जाऊ द्यायचा नाही. इथं आसपास कुठं पिकत असेल. धुंदाळायला लागलो रानं. मी एकीकडे आणि दुसरीकडे ते. शोधता शोधता रानात कमरभर खपलीत उभा राहिलेला डुक्कर दिसला. लपत लपत जवळ गेलो. पिंपरणीच्या बुंद्याआड उभा राहिलो आणि आता आवाज टाकणार. तो गोंग उठली, मेला 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 दारक्या मेला र. आणि त्या सरशी लंगोटी लावून खपलीत दारं धरणारा काळा भिन्न पोरगा ताट उभा राहिला. आबा बंदूक टाकून खो 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 हसत बसला आणि बोलला, ठीक करीत होतास आज. डुक्कर म्हणून गरीब दारक्या मारत होतास ठार. नसती बिलामत. आणि ही गमतीदार हकीकत ऐकून बापू 7 मजली हसतील आणि विचारतील, आहे का नाही मजा महाराजा. तुम्ही जाण्यासाठी चुळबुळत असाल तर धूर्त बापूंच्या लगेच ध्यानात येईल, अरे बराच वेळ झाला की सवड आहे ना. नाहीतर नाही तशी सवड आहे, पण पुन्हा कधीतरी वा 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 अवश्य अवश्य. बापू 4 पावलं घालवायला येतील आणि पुन्हा एकदा भरघोस नमस्कार करून निरोप द्यायच्या वेळी नेहमी म्हणतात तो गीतेतला श्लोक खणखणीत आवाजात म्हणतील, यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. तांबड्या रंगाच्या बनातीचा एक भला थोरला बटवा बापूंजवळ हमेशा असतो. त्या बटव्याला शोभतील तशाच अनेक चांदीच्या डब्या त्यात आहेत. तमाखू, केशर घातलेला चुना, पांढरा कात, सुवासिक सुपारी, काळी तपकीर, लवंग, वेलची, जायफळ अशा जिन्सा त्या डब्यात आहेत आणि मेण कापडामध्ये गुंडाळलेली कळीदार खायची पानं. हे सारं मला माहीत आहे, कारण बापू पान खाताना या जिन्सा बटव्यातून निघतात. तालुक्याच्या गावी आठवड्यातून बापूंची एखादी फेरी असतेच. सर्व्हिस मोटार फार वेळ वाडीत उभी राहिली की खुशाल समजावं बापू येणार आहेत. मोटारीतली नवखी माणसं या उशिरानं कुरकुरतात आणि चाकावर हात ठेवून विडी फुंकीत बसलेला कम्या, म्हणजे त्याचं नाव कमरुद्दीन, त्या कम्याला म्हणतात, अरे जाऊया की चल दिस मावळला. पण तो या कुरकुरीकडे कधी लक्ष देत नाही. त्याचा तो संथपणा पाहिल्यावर शिटा अगदीच चडफडतात. अरे कोण बाजीराव यायचा हाय, कोणाला ठाव.
एवढा 75 हाय तर ठेठावी मोटर असं बोलतात आणि बटवा खांद्यावर टाकून धांदली धांदलीनं बापू मोटारीकडे येतात. डोक्याला जरीकाठी रुमाल, अंगात पांढरा स्वच्छ अंगरखा, त्याच्यावर पांढराच लांब कोट, पायघोळ धोतर आणि खाली तांबडा लाल जोडा, गळ्याभोवती जरीकाठी उपरणं. खास त्यांच्यासाठी ठेवलेल्या फ्रंट सीटला बसल्या बसल्याच ते म्हणतात, हा जाऊ द्या भाईसाहेब, मंडळींना फार वेळ तिष्ठावं लागलं असेल आमच्यामुळे. मोटार सुरू होते. बापूंचं अघळ पघळ बोलणंही चालू होतं. बटवा निघतो आणि ओळखीच्या माणसांबरोबर अनोळखी माणसांनाही साऱ्या मोटारवर जेव्हा 14 विडे मिळतात तेव्हा कुरबुरणाऱ्या शिटा मनात म्हणतात, भला माणूस दिसतोय, इतरावानी नुसती नाही आक्कड, चांगलं दिसतोय माणूस. आणि खरोखरीच बन्या बापू हा भला माणूस आहे. त्याचा बडेजाव नसतो. महाराज ठोरांना बापूंच्या घरी बक्क मिळतं म्हणून ते त्यांना मानतात. काही काम पडलं म्हणजे चावडीच्या जोत्यावर उभं राहून महारवाड्याकडे तोंड करून बापू हाळी देतात, अरे बोधल्या नामच्या तबा. आणि 5-10 महार मुंडाशी आवळीत पळत चावडीकडे येतात. एखाद्या महाराहातून आगळीक झालीच तर चावडीच्या जोत्यावर उभं राहून त्याला पुढे उभं करतात आणि धोंडा फुटेल असं बोलतात. राग फारच आला तर ते पायातला जोडा काढून त्याला फेकून मारतील आणि पुन्हा गरकावतील, तो जोडा इकडे टाक. बिचारा महार जोडा उचलून बापूंजवळ टाकतो न टाकतो तोच तो जोडा पुन्हा त्याच्या अंगावर बसतो आणि बापू पुन्हा गरजतात, जोडा आण इकडे. आणि अशा रीतीनं विटाळ न होऊ देता एखाद्या महाराला बापू रक्तबंबाळ करतील. संतापून हवं ते बोलतील आणि पुन्हा म्हणतील, रक्तानं निथळत उभा राहिला शिंच्या, केवढी खोक पडली कपाळाला, जा चल वाड्याकडे, पानकणीच देतो, ते भर त्या जखमेत आणि पट्टी टाक बांधून, गद्दा. एखाद्या आईची मुलाशी वागायची जी तऱ्हा ती बापूंची गावातल्या माणसांची वागायची. कोणी का असेना बापू त्याला एकेरीवर हाकारतील. त्यांचं वय प्रतिष्ठा काहीही लक्षात न घेता त्याला एखादं काम सांगतील. मग तो गावातला कोणी का असेना, 60 वर्षाचा म्हातारा असला तरी, अरे गोंदा इकडे ये, त्या संभा पाटलाच्या बागेत जा आणि चांगली पिवळी जर्द लिंब घेऊन ये 40-50, बापूंनी मागितली आहेत सांग. आणि त्यांचा शब्द सहसा कोणी मोडतही नसे. गावातल्या लोकांना बापूंच्या एकी जिव्हाळा आहे. जुना माणूस म्हणून सगळे त्यांना मानतात. व्यावहारिक जगात बापूंची किंमत एक भंपक माणूस म्हणून होईल. त्यांचा चांगुलपणा वजा टाकूनच लोक बोलतील, अशा या उधाळीपणानं सारं गमावलं यांनी. 4 जमिनी राहिल्या आहेत त्यातही पुरी बासुंदी पोई फुंकून टाकतील आणि बसतील झालं. अशा शब्दांनीच त्यांची संभावना होईल. होईना बापडी, पण बापूंची दानच सुटणार नाही. अभिमान संपणार नाही. जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून निष्कांचन होऊनही बापू एके दिवशी समाधानानं हसतील असंच मला नेहमी वाटतं. अगदी अलीकडे एक बातमी समजली आणि क्षणभर मी वेड्यासारखा गप्प उभा राहिलो. महात्माजींच्या वधानंतर झालेल्या प्रचंड जाळपोळीचं लोण माणदेशात पोचलं होतं आणि त्यात वाडीतला बन्या बापूंचा वाडा आतल्या साऱ्या वस्तूंसह पेटवला गेला होता. अंगावरील एका वस्त्रानिशी बापू, त्यांची सून आणि पुतण्या बाहेर पडले. स्वतःच्या डोळ्यांनी बापूंनी तो अवाढव्य वाडा राख झालेला पाहिला. काही एक शिल्लक राहिलं नव्हतं. बघणाऱ्या इतर गावकऱ्यांची माथी तरकून गेली. मग बापूंचं काय झालं असेल? इतर मराठे मंडळींनी स्वतःच्या घरी येऊन राहण्याबद्दल खूप आग्रह केला, पण बापू काही गेले नाहीत. ते तोंड भरून हसले आणि बोलले, अरे ठीक झालं, घुशी आणि ढेकूण फार भारी झाले होते वाड्यात. या विनोदानं गावकरी मंडळींना अधिकच अवघड वाटलं. आमच्या घरी नाही तर नाही, निदान मारुतीच्या देवळात तरी राहा, आम्ही सगळं काही पुरवतो म्हणून मंडळी काकुळती आली. पण बापू म्हणाले, काही नको, मी आपला माझ्या रानात झोपडी बांधून राहतो. बन्या बापू कुणाचे उपकार घेणार नाहीत. आणि हल्ली बापू रानात झोपडी बांधून राहतात. बापूंच्या बरोबर साऱ्या वाडीची कळाही रानात निघून गेली आहे. जळत्या वाड्याच्या राखेत पोरंबाळं काही गावतं का म्हणून हिंडतात. कुत्री गाढवं लोळत राहतात. गोरगरीब ते बघतात आणि म्हणतात, अगाई वंगाळ वंगाळ झालं, असला तालेवार बामन
पण त्याच्यावर काय यो प्रसंग आला र वांगाळ.